तुम्ही कितीही अभ्यास केला तरी सिलेक्शन होत नाहीये का? किंवा मोटिवेशन येतो पण टिकत नाहीये? कदाचित प्रॉब्लेम स्टडीमध्ये नाही, तर तुमच्या माइंडसेटमध्ये आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे MPSC प्रिपरेशनमध्ये मॅनिफेस्टेशन कसा गेम बदलतो. 2. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत तुम्ही जे वारंवार विचार करता, इमॅजिन करता, तेच तुमच्या आयुष्यात घडायला लागतं. जर तुम्ही सतत विचार करत असाल, माझ्याकडून नाही होणार, तर तुमचा ब्रेन तसंच काम करतो. पण जर तुम्ही स्वतःला ऑफिसर म्हणून पाहायला लागलात, तर तुमचा माइंडसेट, तुमची ॲक्शन्स सगळं चेंज होतं. MPSCमध्ये मॅनिफेस्टेशनचा का इम्पॉर्टंट आहे? MPSC ही फक्त एक्झाम नाही, ती एक लाँग जर्नी आहे. इथे कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि सेल्फ बिलीफ खूप इम्पॉर्टंट आहे. खूप लोक स्टडी प्लॅन फॉलो करतात, पण मिडलमध्ये गिव्हअप करतात. इथेच मॅनिफेस्टेशन मदत करतो. तो तुमचा फोकस क्लिअर ठेवतो. तुम्हाला दररोज आठवतं, मी ऑफिसर बनणार आहे. प्रॅक्टिकल स्टेप्स. आता फक्त थिअरी नाही, प्रॅक्टिकल बघू. स्टेप 1. व्हिज्युअलायझेशन. 2 मिनिटे दररोज. दररोज सकाळी किंवा रात्री 2 ते 5 मिनिटे डोळे बंद करा. स्वतःला ऑफिसर म्हणून इमॅजिन करा. युनिफॉर्म, रिस्पेक्ट, पोस्टिंग. स्टेप 2. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. दररोज म्हणा, मी MPSC क्लिअर करणारच, मी कन्सिस्टंट आहे. स्टेप 3. ॲक्शन. सगळ्यात महत्त्वाचं. मॅनिफेस्टेशन फक्त इमॅजिन करणं नाही, त्यासाठी ॲक्शन घ्यावा लागतो. PYQ सॉल्व्ह करा, रिव्हिजन करा, टेस्ट सिरीज द्या. स्टेप 4. नेगेटिव्ह थॉट्स कंट्रोल. कंपॅरिझन करू नका, सोशल मीडिया डिस्ट्रॅक्शन कमी करा. आजपासून 2 गोष्टी सुरू करा. डेली व्हिज्युअलायझेशन, कन्सिस्टंट स्टडी आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कॉमेंट करा, ऑफिसर 2026 फायर आणि आपल्या स्टडी ग्रुपला जॉईन व्हा. जिथे लक्ष तिथे ऊर्जा. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला एखादी विशिष्ट गाडी, उदाहरणार्थ पांढरी स्कॉर्पिओ मनापासून आवडते. त्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फिरताना अचानक सगळीकडे त्याच गाड्या दिसायला लागतात. कन्व्हिन्सिंग पॉइंट. आधी त्या गाड्या तिथेच होत्या, पण आता तुमच्या मेंदूने रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम RAS त्यांना फिल्टर करून तुमच्या समोर आणलं. तसेच जेव्हा तुम्ही MPSC पोस्ट मॅनिफेस्ट करता, तेव्हा तुमचा मेंदू अभ्यासाच्या संधी, महत्त्वाचे मुद्दे आणि योग्य मार्गदर्शन शोधायला लागतो. जिम कॅरी, प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता. उदाहरण, जेव्हा जिम कॅरी खूप गरीब होता, तेव्हा त्याने स्वतःच्या नावाने $10 मिलियन एक चेक लिहिला आणि त्यावर फॉर ॲक्टिंग सर्व्हिसेस रेंडर्ड असे लिहिले. तो चेक पाकिटात ठेवून रोज पाहायचा. बरोबर 5 वर्षांनंतर त्याला डम्ब अँड डंबर सिनेमासाठी नक्की तेवढीच रक्कम मिळाली. हे सांगताना सांगा की त्याने फक्त चेक पाहिला नाही, तर त्यासाठी अपार मेहनतही केली. ऑलिम्पिक ॲथलीट्स. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. उदाहरण, अनेक धावपटू किंवा नेमबाज प्रत्यक्ष स्पर्धेच्या आधी डोळे मिटून पूर्ण गेम व्हिज्युअलाइज करतात. ते पाहतात की ते कसे धावत आहेत आणि मेडल जिंकत आहेत. कन्व्हिन्सिंग पॉइंट. संशोधनानुसार जेव्हा आपण एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज करतो, तेव्हा आपले स्नायू आणि मेंदू त्याच पद्धतीने रिॲक्ट करतात जसे ते प्रत्यक्ष कृती करताना करतात. याला मेंटल रिहर्सल म्हणतात. प्लेसेंबो इफेक्ट. उदाहरण, मेडिकल सायन्समध्ये कधीकधी रुग्णाला साधी साखरेची गोळी दिली जाते आणि सांगितले जाते की हे औषध आहे. रुग्ण त्या विश्वासाने बरा होतो. कन्व्हिन्सिंग पॉइंट. आपल्या विचारांमध्ये शरीराला आणि परिस्थितीला बदलण्याची ताकद असते. जर तुम्ही मी नापास होणार असं मानलं, तर तुमचं शरीर थकलेलं जाणवेल. पण मी ऑफिसर होणारच हा विचार तुम्हाला थकल्याशिवाय 10 तास अभ्यास करायला भाग पाडतो. श्रीकांत जिचकर, सर्वात सुशिक्षित भारतीय. उदाहरण, त्यांनी आयुष्यात अनेक पदव्या मिळवल्या आणि अनेक कठीण परीक्षा दिल्या. त्यांचे ध्येय आणि माइंडसेट नेहमी क्लिअर असायचा. कन्व्हिन्सिंग पॉइंट. मोठ्या पोस्टवर जाणारे लोक आधी स्वतःला त्या खुर्चीच्या लायक समजतात, मगच ती खुर्ची त्यांना मिळते. एक गोष्ट लक्षात ठेवा, मॅनिफेस्टेशन म्हणजे मॅजिक नाही. तो तुमचं डिरेक्शन ठरवतो, पण सक्सेससाठी मेहनत तुम्हालाच करावी लागते. हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क प्लस मॅनिफेस्टेशन इज इक्वल टू सिलेक्शन. मॅनिफेस्टेशन म्हणजे जादूची काठी नाही, तर तो एक मेंटल मॅप आहे. जोपर्यंत तुमच्या डोक्यात नकाशा क्लिअर नाही,
तोपर्यंत तुम्ही वाटेत हरवून जाणारच. मॅनिफेस्टेशन तुम्हाला फक्त रस्ता दाखवतं. चालणं तुमचं काम आहे.